आता आपण तीन एक्सप्रेशन एकाच फॉर्मॅट मध्ये कॅल्क्युलेट करणार. हे बघा एक्सप्रेशन फॉर्म. आता फर्स्ट एक्सप्रेशन आहे हे कायनेटिक एनर्जी. आता जो पार्ट चालू होतो तो हा रोटेशनल मोशनचा पार्ट होतो आणि फर्स्ट एक्सप्रेशन कोणता आहे कायनेटिक एनर्जी. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला असतो हाफ ऑफ mv स्क्वेअर. आता हे फर्स्ट आर्टिकल कसं कॅल्क्युलेट करतो त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं एक आर्टिकल कॅल्क्युलेट करायचं आहे. ते आहे ते अँग्युलर मोमेंटम. काय म्हणायचं त्याला अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतात L ने दाखवतात. कशाने दाखवतात L. आणि तिसरा आहे ते टॉर्क. टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी. क्वेश्चन कसा विचारला जाईल बघा कॅल्क्युलेट किंवा एक्सप्रेशन फॉर कशासाठी कायनेटिक एनर्जी ऑफ अँड रिजिड बॉडी. रिजिड बॉडीसाठी हे आपल्याला इक्वेशन विचारलं. मग आता फर्स्ट त्याच पद्धतीने सेकंड अँग्युलर मोमेंटम साठी एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलंय किंवा थर्ड आहे ते टॉर्क साठी. एकच हिंट देतो कायनेटिक एनर्जी काय असते हाफ ऑफ mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी काय असते हाफ ऑफ mv स्क्वेअर. आणि v बरोबर काय असतं r ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा. त्याच पद्धतीनं L बरोबर L म्हणजे काय अँग्युलर मोमेंटम. आणि L बरोबर फॉर्म्युला काय असतो L इज इक्वल टू rp. L इज इक्वल टू rp. आणि p बरोबर काय असतं mv. p बरोबर काय असतं mv. जसं की बघा कायनेटिक एनर्जी मध्ये आपण काय म्हटलं हाफ ऑफ mv स्क्वेअर आणि काय म्हटलं कंसात v बरोबर r ओमेगा. म्हणजे फोर्थ करत गेलोय आपण. थर्ड पॉइंटला टॉर्क आहे. टॉर्क कशाने दाखवतो आपण सांगा टोन. टॉर्क कशाने दाखवतो टोन. आणि टॉर्क बरोबर काय असतं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तो बरोबर F आणि परत F बरोबर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ F बरोबर काय असतं ma आणि A बरोबर काय असतं r अल्फा. अशा पद्धतीने हे तुम्हाला टेक्निक तीन पॉइंट मध्ये सांगतो. हे तीन जे एक्सप्रेशन आहेत प्रत्येक एक्सप्रेशन हे 3 मार्काला मी घेऊन तुम्हाला विचारतो. आता हे एक्सप्रेशन मध्ये कसं काय एक्सप्लेनेशन द्यायचं किंवा कशाला किती मार्क्स असतात हे मी तुम्हाला तिथे डिस्क्राइब करेन. बघा फर्स्ट एक्सप्रेशन कशासाठी सांगा मला कायनेटिक एनर्जी ऑफ अँड रोटेटिंग बॉडी. आता रोटेटिंग बॉडी म्हणजे एनी टाइप ऑफ रिजिड बॉडी असणार बरोबर आहे. त्या रिजिड बॉडीमध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. किती असतात n नंबर. समजा या रिजिड बॉडीमध्ये एखादा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाल्यानंतर त्यामध्ये तो कशाने फिरणार आहे अँग्युलर वेलोसिटी ओमेगाने रोटेट. ओके नाउ सी हियर सपोज पार्टिकल m1 is situated at a distance r1 from the axis of rotation. आता हा ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच काय थोडक्यात सांगतो मग. आता एखादा तुम्ही काय घेतला स्लेट घेतला किंवा तुमचं बुक घेतला आणि रोटेट केला. आपण बोटावर रोटेट करतो म्हणजे टोटल मास काय असतं तिथं कॉन्सन्ट्रेटेड जात असतं. तसं आपण म्हणू along the axis of rotation total mass will be concentrated at this point. मीन्स त्याला काय म्हणतात आपण पॉइंट मास. त्यातून काय गेला आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि तो काय रोटेट होतोय अँग्युलर वेलोसिटी ओमेगा रोटेट होतो. मग आता पार्टिकल किती असणार आहेत n नंबर ऑफ पार्टिकल्स असणार. कन्सिडर n नंबर ऑफ पार्टिकल्स काय म्हणणार आहे किती m1 m2 m3 डॉट 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 काय म्हणणार आहे डॉट 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 mn आर पार्टिकल सिच्युएटेड फ्रॉम कशापासून सिच्युएटेड फ्रॉम असणार आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ऍट डिस्टन्स कसं असणार आहे m1 चं डिस्टन्स किती असणार आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 m2 किती असणार आहे r2 त्याच पद्धतीने r3 आणि डॉट 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 काय म्हणणार rn रिस्पेक्टिव्ह. वाक्य कसं केलं कन्सिडर n नंबर ऑफ पार्टिकल्स आर having mass m1 m2 dot 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 mn are situated from axis of rotation r1 r2 r3 dot 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 rn respectively. ओके आता इथं आपलं सेकंड पार्टिकलचं मास काय दाखवूया आपण m2 डिस्टन्स किती असणार आहे याचं r2. सिमिलरली इथं काय दाखवा r3 दाखवा. ओके आणि डिस्टन्स काय होणार आहे सॉरी m3 आणि डिस्टन्स काय होणार त्याचं r3. ओके जर आता उलट चला v बरोबर r ओमेगा. तर पार्टिकल पहिल्याच स्पीड v1 फर्स्ट पार्टिकलचं स्पीड काय म्हणू आपण v1. मग v1 बरोबर काय होणार आहे r1 ओमेगा. कारण आता ओमेगा काय आहे कॉन्स्टंट. त्याचबरोबर v2 काय होणार आहे मला सांगा v2 बरोबर r2 ओमेगा. त्याचबरोबर v3 काय होणार आहे r3 ओमेगा आणि vn काय होईल rn ओमेगा. काय डाऊट आहे का
हे कसलं स्पीड आहे लिनियर स्पीड आहे कसलं स्पीड आहे Linear. लिनियर आता आपल्याला माहित आहे काय कॅल्क्युलेट करायचं आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ ऑफ mv स्क्वेअर मग आता प्रत्येक पार्टिकल साठी कॅल्क्युलेट करायला पाहिजे मग कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल मला सांगा कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल ke1 दाखवा मग ke1 काय असणार आहे हाफ ऑफ mv1 स्क्वेअर हाफ ऑफ mv1 स्क्वेअर पण v1 ची किंमत काय आहे r1 ओमेगा म्हणजेच काय होणार आहे सांगा हाफ ऑफ m आहे असाच v1 ची किंमत r1 ओमेगा पण याचा काय होणार आहे स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय लिहिणार आहे आपण ke2 काय होणार आहे सांगा हाफ ऑफ mv2 चा स्क्वेअर पुढे काय होणार आहे हाफ m r1 च्या ठिकाणी काय होणार आहे r2 चा स्क्वेअर ओमेगा चा स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला आहे के nth पार्टिकल कारण की हाऊ मेनी पार्टिकल्स देयर आर n नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजेच काय होणार आहे हाफ ऑफ mvn चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे हाफ ऑफ mrn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आता आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी काढायला पाहिजे टोटल म्हणजे या सगळ्यांची काय करावी लागणार आहे ऍडिशन ओके मीन्स काय म्हणतात टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ke1 प्लस ke2 प्लस डॉट 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 प्लस ke ओके पुट करूया व्हॅल्यू मला ke1 काय आपला बोला हाफ ऑफ mr1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर नेक्स्ट ke2 half of mr2 square omega square plus dot 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 plus half of rn square omega square कॉमन टर्म काय निघते बघा हाफ ऑफ m बरोबर आहे का हाफ ऑफ m किंवा आता ह्यातलं एक लक्षात ठेवा हाफ ओमेगा स्क्वेअर हाफ काय काढू ओमेगा स्क्वेअर लक्षात घ्या हाफ इन ब्रॅकेट आता जरा आपण लक्षात घ्या m1 पार्टिकल लिहिला तर आपली एक मिस्टेक झाली इथं काय म्हणायला पाहिजे ते m1 म्हणायला पाहिजे इथं काय म्हणायला पाहिजे तर m2 आणि इथं काय म्हणायला पाहिजे ते mn तसंच इथं काय होणार m1 m2 mn आता कॉमन काय निघेल बघा इथे पण आपल्याला मिस्टेक झालेली आहे व्यवस्थित करायला लागणार आहे mn कॉमन काय निघणार आहे हाफ आणि ओमेगा स्क्वेअर हाफ आणि काय निघणार आहे ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहील m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 plus mn rn square आणि बाहेर काय राहणार आहे कॉन्स्टंट प्रत्येकातला काय राहणार आहे कॉन्स्टंट ओमेगा स्क्वेअर आता ह्याच क्वांटिटीला आपण काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ती कशी घेणार आहे आपण समेशन mi स्क्वेअर बघा हाफ ऑफ समेशन mi स्क्वेअर आणि राहिलं काय तुमचा ओमेगाचा स्क्वेअर आता हाफ ऑफ समेशन mi स्क्वेअर म्हणजेच काय सांगितलं मी i या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय सांगितली कॅपिटल i पुट करू व्हॅल्यू काय येणार आहे हाफ ऑफ i ओमेगा स्क्वेअर हे फायनल इक्वेशन असते व्यवस्थित समजते का बघा काय म्हणलं बघा परत एकदा कन्सिडर अ रिजिड बॉडी having n number of particles m1 m2 dot 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 mn are situated from axis of rotation at a distance r1 r2 dot 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 rn respectively then we have to calculate kinetic energy we know that kinetic energy is equal to half of mv square but v is equal to r omega मग पहिल्यांदा काय करायला पाहिजे v काढायला पाहिजे म्हणजे v बरोबर r ओमेगा असेल तर v1 बरोबर r1 ओमेगा v2 बरोबर r2 ओमेगा डॉट vn बरोबर rn ओमेगा मग कायनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकलची एनर्जी काय असणार आहे ke ऑफ फर्स्ट हाफ ऑफ mv स्क्वेअर पण तिथे काय फर्स्ट पार्टिकल साठी काय येणार आहे हाफ ऑफ m1 v1 स्क्वेअर हाफ ऑफ काय पार्टिकल सेकंड साठी काय येणार हाफ ऑफ m2 v2 स्क्वेअर पण v1 आणि v2 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे इक्वेशन होईल नेक्स्ट तसंच ऍडिशन करायची सगळ्यांची टोटल काढतात केली ऍडिशन केल्यानंतर आहे असं फायनल व्हॅल्यू पुट अप करा हाफ कॉमन निघते लेफ्ट हँड साइडला आणि ओमेगा स्क्वेअर राईट हँड साइडला आणि जो ब्रॅकेट उरतो त्याच्यासाठी आपण काय करणार समेशन mi ri स्क्वेअर आता समेशन म्हणजे काय व्हॅल्यू 1 पुट करा i ची बघा
m1 r1 स्क्वेअर. समेशन म्हणजे काय प्लस परत 2 व्हॅल्यू पुट करा m2 r2 स्क्वेअर येते का n ने व्हॅल्यू पुट करा mn rn स्क्वेअर. मिळालं का. दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ एन रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ एन रोटेटिंग बॉडी. आता सेकंड कोणासाठी काढायचं आहे अँग्युलर मोमेंटम. जसं कायनेटिक एनर्जीसाठी आपण सुरुवात इथून v1 पासून केली 2 नंबरला हे घेतलं तसं अँग्युलर मोमेंटमला सुरुवात कुठून काढायला पाहिजे बघा. l बरोबर rp माहिती आहे आपल्याला. p बरोबर काय माहित आहे mv. मग v बरोबर काय माहित आहे r ओमेगा. मग सुरुवात कुठून करायला पाहिजे v पासून. समजते का. मग v1 बरोबर v2 बरोबर v3 डॉट डॉट vn काढा. सिमिलरली p1 p2 डॉट 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 pn काढा आणि लास्ट काय करणार l1 l2 डॉट 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 ln आणि ln ची काय करणार सगळ्यांची ऍडिशन. सेम बघा डायग्राम सेम आहे बघा. वाक्य कसं होईल कन्सिडर अ बॉडी consists how many particles n particles. How many particles n particles m1 m2 dot 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 m are situated at point r1 r2 dot 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 rn respectively. मग आता प्रत्येक डायग्राम सेम. पहिला पार्टिकल कोणता m1 डिस्टन्स किती असणार आहे r1. दुसरा पार्टिकल m2 डिस्टन्स r2. तिसरा पार्टिकल m3 डिस्टन्स r3. सेम. then we have to calculate linear velocity. तर v बरोबर r1 ओमेगा असेल तर फर्स्ट पार्टिकल v1 बरोबर काय असेल v बरोबर r ओमेगा तर v1 बरोबर r1 ओमेगा. v2 बरोबर काय असेल r2 ओमेगा. v3 बरोबर काय असेल r3 ओमेगा आणि vn बरोबर काय असेल vn बरोबर rn ओमेगा. काय डाऊट आहे का. आता काय काढायला पाहिजे लिनियर मोमेंटम p काढायला पाहिजे. मग देअरफॉर बोला p is equal to mv असेल तर p1 बरोबर काय असेल m1 v1. p is equal to m1 v1. मग आता m1 आहे असंच v1 ची व्हॅल्यू काय आहे r1 ओमेगा r1 ओमेगा. त्याच पद्धतीने p2 कसा होईल सांगा मला. हां m2 v2 पुढं m2 r2 ओमेगा. त्याच बरोबर pn कसा होईल सांगा मला. हां mn vn mn rn ओमेगा. आता p काढला v वरून काय काढला p. आता p वरून काय काढणार आहे आपण l. मग आता l बरोबर rp असेल l बरोबर rp असेल तर l1 बरोबर काय असेल r1 p1 r1. मग p1 ची व्हॅल्यू काय आहे फायनल व्हॅल्यू इज इक्वल टू r1 इन ब्रॅकेट m1 r1 ओमेगा. जर हे आपण बघितलं r1 * r1 r1 चा काय होणार आहे स्क्वेअर म्हणजे फायनल काय झालं बघा m1 r1 स्क्वेअर ओमेगा. आला का. पुढं l2 काय येईल मला फायनल सांगा. हे तुम्ही मधलं कंप्लीट करायचं m2 r2 स्क्वेअर ओमेगा आणि इथं डॉट 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 ln काय येईल बोला mn rn स्क्वेअर ओमेगा. आता ऍडिशन करायचे सगळ्यांची म्हणजे टोटल काय म्हणणार आहे मला. जसं इथे टोटल कायनेटिक एनर्जी काय म्हटलं होतं तसं काय म्हणणार आहे टोटल अँग्युलर मोमेंटम. बोल केले बाबा. हा टोटल अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम काय म्हणणार आहे l इज इक्वल टू l1 प्लस l2 प्लस डॉट 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 ln. काय डाऊट आहे का. आता l1 ची किंमत काय आहे l1 ची किंमत बघा फायनल किंमत m1 r1 स्क्वेअर आणि l2 ची काय असणार आहे m2 r2 स्क्वेअर ओमेगा. तसंच व्हॅल्यू पुट करू. चला काय होतंय सांगा m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर ओमेगा. कॉमन काय येतंय ओमेगा. कॉमन काय येतंय ओमेगा आणि ब्रॅकेट मध्ये काय राहतंय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ओमेगा. तर ह्या ब्रॅकेट साठी आपण काय लिहिलं होतं समेशन mi ri स्क्वेअर. इथे दिसतंय का बघा बघा हे काय लिहिलं होतं समेशन mi ri स्क्वेअर आणि ह्याचीच व्हॅल्यू काय असते i आणि फायनल व्हॅल्यू काय येणार आहे तुमची ब्रॅकेटची व्हॅल्यू i आणि राहिलेलं काय येणार आहे शेवटचं ओमेगा i ओमेगा. म्हणजे l इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला i ओमेगा आणि हा आपला प्रूफ असेल. पहिलं कोणतं आर्टिकल बघितलं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी माहिती आहे आपल्याला हा पॉवर mv स्क्वेअर. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट केला v. काय कॅल्क्युलेट केला v. नंतर काय कॅल्क्युलेट केला कायनेटिक एनर्जी. फक्त 1 2 3 व्हॅल्यू टाकायची
त्याच पद्धतीने दुसऱ्यांदा कोणता बघितला अँग्युलर मोमेंटम कशात दाखवतो आपण एल एल बरोबर काय असतो आरपी टी बरोबर काय असतो एमपी व्ही बरोबर काय असतो आर ओमेगा काय डाऊट आहे नाही त्याच पद्धतीने आता मला सांगा टॉर्क आहे काय टॉर्क टॉर्क टो बरोबर काय असतो एफ टो बरोबर काय असतं एफ मग एफ बरोबर काय असतं एम आणि ए बरोबर काय असतं आर अल्फा काय डाऊट आहे का पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार a1 a2 a3 डॉट 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 a त्या दुसऱ्या काय कॅल्क्युलेट करणार f1 f2 डॉट 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 f आणि थर्ड कोणतं कॅल्क्युलेट करणार to1 to2 डॉट 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 to n आणि लास्ट काय म्हणणार टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी सगळ्यांची काय करणार ऍडिशन फक्त यामध्ये एकच डायग्राम मध्ये बदल आहे जो इथं आपण अँग्युलर वेलोसिटी ओमेगा दाखवली ती त्यामध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन दाखवायचं आहे म्हणजे कन्सिडर अ रिजिड बॉडी अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन पासेस थ्रू इट अँड काय कॉन्स्टंट असणार आहे अल्फा कॉन्स्टंट असणार काय कॉन्स्टंट असणार आहे अल्फा मग प्रत्येक पार्टिकल इथं काय म्हणजे आपण समजा पार्टिकल काय म्हणलं आपण m1 या m1 डिस्टन्स किती असणार आहे इथलं r1 याची वेलोसिटी काय असणार आहे काय असेल ती v1 बरोबर टँजेन्शियल असेल समजा हा पार्टिकल काय म्हणलं आपण m2 वेलोसिटी काय असणार आहे याची v2 डिस्टन्स किती असणार आहे r2 समजते का मग एक्सप्लेनेशन परत कसं होईल कन्सिडर अ रिजिड बॉडी कंसिस्ट हाऊ मेनी पार्टिकल्स n particles which is m1 m2 dot 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 mn are situated from the axis of rotation r1 r2 r3 dot 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 rn respectively next काय कॉन्स्टंट म्हणणार आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन विल बी कॉन्स्टंट नेक्स्ट फर्स्ट काय कॅल्क्युलेट करणार मला लेट वाला काय कॅल्क्युलेट करणार आहे ए लिनियर ऍक्सेलरेशन ए म्हणणार काय a1 म्हणणार a1 is equal to काय होईल मला r1 अल्फा r1 अल्फा इथं बघा आपण ओमेगा घेतो तो इथं ओमेगा घेतो कॉन्स्टंट घेतो तो इथं कॉन्स्टंट काय आहे आपला अल्फा पुढं a2 बरोबर काय होईल सांग मला r2 अल्फा काय डाऊट आहे का त्याच्या बरोबर काय कॅल्क्युलेट करणार an is equal to rn अल्फा पुढं f बरोबर काय असतं फोर्स ऍक्टिंग ऑन ईच पार्टिकल कॅल्क्युलेट करू तो पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार f1 is equal to m1 a हे पण काय असणार 1 असणार मग आता a1 ची किंमत काय पुट करणार r1 अल्फा म्हणजे फायनल काय मिळालं मला m1 r1 अल्फा तसं f2 काय होईल m2 r2 अल्फा fn काय होईल mn rn अल्फा नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करणार तो बरोबर काय असतं सांगा मला f मग to1 बरोबर काय होईल f1 r1 पण f1 ची किंमत काय आहे मला सांगा हा m1 r1 अल्फा इनटू r1 आता फायनल बघा r1 गुणले r1 काय होणार r1 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल m1 r1 स्क्वेअर ओमेगा m1 r1 स्क्वेअर ओमेगा अल्फा सॉरी अल्फा आता f2 काय होईल m2 r2 स्क्वेअर अल्फा टोएन काय होईल mn rn स्क्वेअर अल्फा मग आता हाय टोटल काय होणार आहे इथं टोटल काय होणार आहे टोटल टॉर्क इज इक्वल टू काय होणार आहे मला to1 प्लस to2 प्लस डॉट 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 to n कॉमन काय येणार आहे यातला कॉमन काय येणार आहे अल्फा कॉमन काय येणार आहे यातला या व्हॅल्यू पुट करा प्रत्येकाच्या to1 च्या to2 च्या to3 च्या आणि कॉमन काय येणार आहे याच्यातला अल्फा आणि इथं ब्रॅकेट हाच येणार आहे m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर आहे का बघा m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर कॉमन येणार m3 r3 स्क्वेअर कॉमन येणार राहिला काय अल्फा आणि ह्याची ब्रॅकेटची किंमत काय येणार I म्हणजे काय अँग्युलर मोमेंटम अशा पद्धतीने आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळतं O is equal to O is equal to I अल्फा अशा पद्धतीने आपल्याला तीन इक्वेशन मिळतात 3 मार्कासाठी एक ग्रुप असतो तो इज इक्वल टू I अल्फा L इज इक्वल टू I ओमेगा आणि कायनेटिक एनर्जी E इज इक्वल टू हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर आता मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं हाफ मार्क तुमचा डायग्राम हाफ मार्क तुमचा डिस्क्रिप्शन हाफ मार्क तुमचा इथं काय कॅल्क्युलेट करायला वेलोसिटी कॅल्क्युलेट करायला हाफ मार्क तुमचा कोणता असेल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायला किती झाले टोटल हाफ 1 ही हियर 2 आणि फायनल इक्वेशन तुम्हाला इथे डिस्ट्रीब्यूट करून ऍडिशन करण्यासाठी 3 मार्क्स म्हणजे टोटल 3 मार्क्स साठी असेल सिमिलरली हाफ मार्क्स काय असेल डायग्राम हाफ मार्क इथं एक्सप्लेनेशन
हाफ मार्क वेलोसिटी कॅल्क्युलेट कराय, हाफ मार्क अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट कराय, नंतर व्हॅल्यू पुट अप करण्यासाठी आणि फायनल इक्वेशन साठी हाफ मार्क. काय अवघड आहे का बघा. आता न बघता पडेल तुम्हाला सांगा आपण काय काय बघितलं. फर्स्ट कायनेटिक एनर्जी, सेकंड काय बघितलं पोटेन्शियल नाही, कायनेटिक एनर्जी नंतर अँग्युलर मोमेंटम, तिसरा काय बघितला टॉर्क. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ mv स्क्वेअर, v बरोबर r ओमेगा. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार v आणि नंतर काय कॅल्क्युलेट करणार हाफ ऑफ mv स्क्वेअर व्हॅल्यू पुट आणि शेवटला काय करणार टोटल व्हॅल्यू ऍड करणार. ओके. नंतर 2 नंबरला काय बघितलं आपण अँग्युलर मोमेंटम कशा दाखवतात l बरोबर काय असतो rp, p बरोबर काय असतो mv, v बरोबर काय असतो r ओमेगा. सुरुवात कुठून करणार v पासून. v बरोबर v1 बरोबर r1 ओमेगा, v2 बरोबर r2 ओमेगा. सिमिलरली vn. नंतर काय करणार तुम्ही टॉर्क साठी फॉर्म्युला काय टो बरोबर Fr. पण पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही बघा F बरोबर ma असतं, a बरोबर काय असतं r असतं. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार a1 a2 a3 डॉट 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 f1 f2 डॉट 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 f here आणि लास्ट काय करणार to1 to2 डॉट 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 to f आणि सगळ्यांची ऍडिशन सेम फॉर्म्युला. ओके. म्हणजे 9 मार्क्स ची स्टडी ही आपल्या कशात होते फक्त फॉर्म्युला तेवढ्याच होते बघा. हाफ ऑफ mv स्क्वेअर v1 vr होते का 1 2 3 आणि इथं पण 1 2 3 हे 3 फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तिन्ही आर्टिकल 9 मार्काचं प्रिपरेशन इथं आपलं होईल. ओके.